नमस्कार मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वेत आणि भारतीय रेल्वेच्या साऊथ ईस्ट सेंट्रल रायपूर डिव्हिजनसाठी इथं भरती घोषित करण्यात आली. या भरती संदर्भातील सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, या भरतीच्या माध्यमातून बघा आपल्याला काय कळणार आहे. तर टोटल पोस्ट 1644 असून रायपूर डिव्हिजनसाठी 1363, तर वॅगन रिपर शॉपसाठी 281 तर जागा आहेत. कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही, फक्त आपल्याला ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर जायचं आहे. डिस्क्रिप्शन लिंक दिल्या तिथे जाऊन आपण अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो बघा, ॲप्लिकेशनची जी विंडो आहे तीच बघा 5 मे 2026 ते 4 जून 2026च्या दरम्यान ओपन होणार आहे. अधिक माहितीसाठी apprenticeshipindia.gov.in ला आपण व्हिजिट करायचं आहे. आता बघा, ही जी भरती आहे ती साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये असणार असून ही अप्रेंटिस पदाची भरती 1644 इथं जागा देण्यात आल्या आहेत. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता इतर माहितीसुद्धा आपण पाहणार आहोत. आता बघा, इथं व्हिडिओ पॉज करून आपण पाहू शकता की रायपूर डिव्हिजन आणि वॅगन रिपेअर शॉपसाठी किती जागा आहेत. तर रायपूर डिव्हिजनसाठी 1363 आणि वॅगन रिपेअर शॉपसाठी 281 जागा आहेत. तर आपण प्रत्येक ट्रेडनुसार इथे खाली जाऊन आता जागा पाहू शकणार आहात. तर मित्रांनो बघा, फिटरसाठी आणि इलेक्ट्रिशियन आणि वेल्डरसाठी सर्वात जास्त जागा आहे तर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपण जर ह्या पदासाठी ॲप्लिकेशन करत असाल तर आपल्याला सर्वात जास्त संधी आहे की सिलेक्शन होण्याची. तर बघा, इथं नोटिफिकेशन 5 मेला असून ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टेटस 5 मेपासून स्टार्ट झालं आहे. लास्ट तारीख ही 4 जून 2026 ठेवण्यात आलेली आहे. मेरिट लिस्टनुसार इथं आपलं सिलेक्शन होणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे? 10th म्हणजे 10वी पास असेल तर आपण ॲप्लिकेशन करू शकता. त्याचबरोबर ITI असणं आपल्याला आवश्यक आहे. ट्रेनिंगचा कालावधी 1 वर्षाचा आहे आणि स्टायपेंड हे रेल्वेच्या नियमानुसार इथं मिळणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघा, इथं जनरल कॅटेगरीसाठी वयोमर्यादा देण्यात आली. ह्या डेट ऑफ बर्थ जी आहे ती ह्या तारखेनंतर आपले असणं आवश्यक आहे. SC/STना 5 तर OBCना 3 वर्षाची सूट इथं ठेवण्यात आली आहे. सिलेक्शन कसे होणार आहे? रिटन एक्झाम कोणत्या प्रकारे मेरिट जे लिस्ट आहे आपल्या 10वीची आहे किंवा ITI सर्टिफिकेट आहे त्यानुसार आपलं सिलेक्शन होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल एक्झामिनेशन आणि कॉन्ट्रॅक्ट सायनिंग झाल्यानंतर अप्रेंटिस जे ट्रेनिंग आहे ते 1 वर्षाचं होणार आहे. आता हाऊ टू अप्लाय सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे, ह्या लिंकवर जावा, रजिस्ट्रेशन आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर इथं आपण IECR रायपूर नोटिफिकेशन शोधायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे आपला मोबाईल नंबर, ईमेल ID, डेट ऑफ बर्थ, व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करायचे त्यानंतर आणि सबमिट करून प्रिंटआउट फ्युचर रेफरन्ससाठी आपल्याला ठेवायचे आहे. आता बघा, यानंतर आपल्याला लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट काय ते एकदा आपण पाहून घ्या. आता ही जी डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला महत्त्वाची लागणार आहेत. त्यामध्ये बघा काय, आधार कार्ड, 10वीचं मार्कशीट, आपल्याला ITS मार्कशीट असणं आवश्यक आहे. कास्टमधून असेल तर कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. पासपोर्ट साईज फोटो, स्कॅन केलेली सिग्नेचर, मेडिकल सर्टिफिकेट लागणार असेल तर ते सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आता OBC सर्टिफिकेटसुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. ते 1 वर्षापेक्षा जुनं असू नये, याची आपण नोंद घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आलेली असून डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या लिंकवर जाऊन आपण संपूर्ण माहिती पाहायचं आहे. दिल्ली पात्रता धारण करत असेल तर लवकरात लवकर आपण अर्ज करायचा आहे. अधिक माहितीसाठी रेल्वेने तर आपल्याला हेल्पलाईन नंबर्स दिले, त्या हेल्पलाईन नंबरला सुद्धा आपण कॉल करू शकता. या हेल्पलाईन नंबरला आपण कॉल करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू